ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील। त्यांचं पार्थिव सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहेत। काल त्यांचं ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय। त्यांनी केवळ हिंदीतच नाही, मराठी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायलीत। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काल आशाताईंचं निधन झालं आणि त्यानंतरच अंत्यदर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती। आज त्यांचं पार्थिव सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल असं कळतंय। नक्की ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झाल्यानंतर आज अंत्यदर्शनासाठी त्यांच्या लोअर परळ येथील जे त्यांचं निवासस्थान आहे कासाग्रांड या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तत्पूर्वी काल संध्याकाळी जेव्हा त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय अनेक कलाकार आहेत, संगीतकार आहेत, ते सर्वच अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचलेले होते। आज त्यांचे चाहते देखील मोठ्या संख्येने त्यांच्या घराच्या बाहेर जमलेले होते। आज देखील तशाच पद्धतीची परिस्थिती असणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल, दुपारी 3 वाजेपर्यंत असेल। नंतर सायंकाळी 4 वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्क स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। ठीक, धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी।